बघितलं तर दुसऱ्या दिवसातील 5वा सामना जो मात्र आपल्या भेटीला मैदानाच्या आतमध्ये येतो. एकीकडे जर बघितलं तर मानक हॉस्पिटल हा संघ मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. डावाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र सज्ज आहेत. 4 सामने आज आपण सकाळच्या सत्रात बघितलेले आहेत. आता दुपारच्या सत्रातलं 5वा सामना. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने मागच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळेल. मोरनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र हा सामना आहे. मानक हॉस्पिटल संघाने काल जबरदस्त गोलंदाजी करत असताना एक चांगला विजय मात्र नोंदवला होता आणि आजही मात्र ते आशा ठेवतील की नक्कीच चांगली गोलंदाजी व्हावी, चांगली फलंदाजी व्हावी, चांगलं क्षेत्ररक्षण व्हावं. दुसरीकडे मोरनी ज्वेलर हाऊस यांचाही प्रयत्न राहील. मोठी धावसंख्या मात्र उभारली जावी स्कोर कार्डवरती. 8 षटकांचा मात्र हा सामना आहे. 3 वाजलेले आहेत. इथून पुढे जर बघितलं तर आपल्याला 4 सामने अजून खेळवायचे आहेत. तर वेळेकडे देखील मात्र थोडंसं लक्ष असू द्या. रन संख्या 1 रन. विकेट टाकण्याचा प्रयत्न. चांगल्यारीत्या बॅटवरती आलाय बॉल. डीप पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मयूरजी सोनवणे सर यांचा इशारा. चौकार. चौकार इकडे मात्र येताना जो की पाहायला मिळतोय. रन संख्या वाढतीये. 5 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढू लागल्यात. याही वेळेसचा बॉल इथे देखील गॅपला मात्र भेदलाय. क्षेत्ररक्षक याही वेळेस मात्र चेंडूच्या मागे आणि हा देखील चेंडू मात्र झालाय पसार. मैदानाच्या आतमध्ये आले 2 बॅक टू बॅक चौकार. 4. उमेर अली यांच्या बॅटमधनं मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. मुजाहिद शेख भाई. स्कोरर भाई मुजाहिद. स्कोरर मुजाहिद शेख स्ट्रायकर एंडला आहे. ओह क्या बात है. मुजाहिद काय फटका मारलाय. ना आव देखा ना ताव और दे दिया गेंदबाज को 6 का कडक भाव. सिक्सर. षटकार. थँक यू डीजे. काय बॅटिंग, काय फटका. मुजाहिद काय कौतुक करावं त्या फटक्याचं. जबरदस्त. रन संख्या 15. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. याही वेळेसचा बॉल शॉर्ट चेंडूचा वापर. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. धाव इकडे मात्र नाकारली आहे आणि षटक मात्र याचबरोबरीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक इकडे पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर. 1 ओव्हर 15. रन संख्या 15. फुलाल्यांचा बॉल पायाचा वेध. 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. दिव्येश सोनवणे गोलंदाजी मार्कवर जे की त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. 1 धाव मात्र इकडे स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळतील. रन संख्या 16 रन.
इकडे मात्र स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर दिवेश सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात आहे. ॲडव्होकेट सचिन दादा पाटील बॉलिंग एंड कडनं सध्याच्या घडीला गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळेल. फुल टॉस यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू इकडे मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी, दिवेशच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल मुजाहिद यांच्या विरोधात 16 धावा स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग मुजाहिदने, खास करून तो जो एक षटकार मारला होता. रिव्हर्सचा फटका, जबरदस्त बॅटिंग, काय फलंदाजी करतात. इम्प्रोव्हायझेशन ॲट इज बेस्ट बाय मुजाहिद. रिव्हर्सचा फटका होता. यस डीजे, चौकार 4. मुजाहिद सध्याच्या घडीला सेट झालेले आहेत. खरा खेळ तिथूनच सुरू करायचा जिथे लोकांना वाटेल आपलं अस्तित्व संपलेलं आहे. आणि मुजाहिद जर बघितलं तर नक्कीच आपला खेळ इकडे सध्याच्या घडीला दाखवत असताना यावेळेचा बॉल गॅपला इकडे मात्र भेदलाय. चौकार मात्र इकडे येतोय. रनसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. अलॉंग दी कार्पेट सरळ इकडे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला टार्गेट करत असताना चौकार 4. चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज सुपर 4. चांगली बॅटिंग अलॉंग दी कार्पेट, हलक्या हाताने मात्र तिकडे ड्राईव्ह करून दिलं होतं बॉलला. कुठलीच संधी नव्हती चेंडूला अडवण्याची. चौकार आलाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र काय इतकं काही खास हँड अँड कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. 2 चौकार ऑलरेडी जर बघितलं तर या षटकात याआधी स्कोर कार्डवरती जोडलेले आहेत. धावसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर सिंगलच्या मदतीने आता वाढेल. पार्टनरशिप जी मात्र महत्वाची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोरनी ज्वेलर्स हाऊस 2 ओव्हर 25 बिनगडी बाद. मुजाहिद खेळतात आहे 9 बॉल 22, गोलू खेळतात आहे 3 बॉल 2. 2 ओव्हर 25 बिनगडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धानोऱ्याचा खेळाडू इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्याच बॉलवर विकेटचा पतन. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू पिक करण्याचा प्रयत्न केला, त्याला लॉफ्ट केला गेला. डीप मिड विकेटला होते खेळाडू तैनात. 25च्या स्कोरवर पहिला धक्का, OUT आउट, फलंदाज बाद. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आले. नक्कीच आपण बघतोय विकेट तिकडे मात्र येताना पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिल्या चेंडूवर धनराज यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटसाठी त्यांना पाचारण केलं गेलं होतं आणि ते काम मात्र आपल्या संघासाठी त्यांनी इकडे पूर्ण करून दिलंय. मुजाहिद यांची मात्र मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. सेट बॅटर मुजाहिद यांना मात्र इकडे परतावं लागलंय.
प्रीमियर लीगची स्पर्धा प्रत्येक खेळाडूला एक संधी देते हिरो बनण्याची, स्वतःला चमकवण्याची. बघा, आणि क्रिकेटच्या खेळात तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला मात्र नक्कीच प्रसिद्ध करेल. यावेळेसचा बॉल बॅट चिकड, चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव इकडे मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा इकडे मात्र प्रयत्न नसणार आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर 26 वर 1 स्कोर. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही 91चा आहे. बट मोस्ट ऑफ द रन्स आतापर्यंत आपण बघितले ना तर मुजाहिदच्या बॅटमधनं आले होते. गुलूला देखील इकडे कमाल करावी लागेल विशाल पाटील यांना देखील. 26 वर 1 स्कोर. गोलंदाजी मार्कवर धनराजचा पुढचा बॉल 26 पवन. फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट केलाय. एअर स्ट्राइक लँडिंग देखील होती अगदी राईट. षटकार इकडे मात्र जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलू मराठे खेळ करतात आहे. 32 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉल झालेत, 7 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत आली आहे या षटकात. यावेळेसचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगात मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना पाहायला मिळाले. 1 धाव इकडे मात्र घेतली आहे. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी. याही वेळेस बॅटच्या टो एंडला डीप स्क्वेअर लेग वरनं खेळाडू चेंडू येतील स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे देखील मिळेल. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इथे देखील वाढेल. 34 धावा. तीन ओव्हर 34 एक गडी बाद. 3 ओव्हर 34 एक गडी बाद. 5 षटकांचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. चला 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण आहे आणि 4थ्या षटकासाठी आता आपण बघतोय नवीन गोलंदाज जे मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. 34 वर 1 स्कोर. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात नवीन गोलंदाज जे मात्र 5 रन करण्यात आले. शाकिरला फलंदाज तयार आहे विशाल पाटील. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅच मात्र थोडासा स्पीड मध्ये खेळवा. 34 वर 1 स्कोर. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने टॅप करून तिकडे मात्र 1 धाव चोरून केली आहे. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना क्विक सिंगल चिकी सिंगल तिकडे मात्र जो की पळून काढला गेला आणि रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने जाते आता 35च्या स्कोर वरती. 4थं षटक सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही 90च्या आसपास. 11 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने धावा येतात आहे. गोलंदाजी मार्कवर गिरीश. काल मात्र गिरीशने क्रिसची कामगिरी केली होती. लाजवाब. संघासाठी तारण हरता बनून आले होते. 35 वर 1 स्कोर. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल तगडा हिट. गॅप मात्र तिकडे शोधलाय. बॉल मात्र पसार करतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोहर होती चेंडूवर. FOUR 4 चौकार 4.
चांगली बैटिंग गोलू मराठे। अभी तो मैदान में हम उतरे भी नहीं और हमारे नाम के चर्चे फिलहाल काफी पैमाने पर होते हुए। जबरदस्त बैटिंग गोलू मराठे, एक षटकार एक चौकार आतापर्यंत खेळलाय। 39 वर 1 स्कोर, डावाचं चौथं षटक मात्र प्रगतीपथावर असताना। शॉर्ट चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र खाशी वेगात येत आहे चेंडूवर। तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव इथे देखील पळून काढली जाते। सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या धावेचा इकडे मात्र कॉल, मिसकम्युनिकेशन फिल्डर्स मध्ये। आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर ज्यारित्या धावा इकडे चोरल्या, 2 धावा अतिशय चांगल्यारित्या मात्र दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये चोरून पूर्ण केल्यात। 41 धावा लागलेल्या स्कोर कार्ड वरती। 3 चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे। डावाचं मात्र हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे। बॅटिंग चांगली होती, विकेट जरी आलेले असते, एक विकेट जरी आलेली असती तरी। यावेळेसचा बॉल डीप मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट स्लॅश करून दिलाय। सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे येताना पाहायला मिळते। एका धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल। 42 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळतील। जसा चेंडू येतोय तसा फटका खेळला जातोय। खराब चेंडू आला बाउंड्री लाईन, चांगला चेंडू आला सन्मान। 42 वर 1 स्कोर, 2 बॉल यायचे बाकी आहेत। गिरीशचा पुढचा चेंडू, याही वेळेसचा बॉल, फटका मात्र हवेत। आणि इकडे काय झेल ड्रॉप होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय। पुल केला होता फटका, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वर चेंडू पिच केला। अखूट टप्प्याचा बॉल त्याला भिरकावण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र फटका फसला होता आणि जीवनदान मात्र मिळताना पाहायला मिळतंय। स्ट्रायकर यांना गोलू मराठे, विशाल पाटील यांना। गोलू मराठे आता स्ट्रायकर यांना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे। यावेळेसचा बॉल तगडा हिट, तगडा हिट, धावा काही थांबायचं नाव घेत नाहीये। अक्षरशः धावांचा फाटक इकडे तुटलाय आणि म्हणावं लागेल की आज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः लुटलाय। 4 ओव्हर 47 एक गडी बाद, 4 ओव्हर 47 डीजे। स्विंग अँड मिस। यावेळेस जर बघितला तर गोलंदाजी मार्कवर बदल, प्रफुल्ल यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आता जे की पाचारण करण्यात आलंय। पुढचा चेंडू, यावेळेसचा बॉल मिस टाइम झालाय। अली मात्र चेंडूच्या दिशेने धावतात आहे।
आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा तिकडे आपल्याला त्यांनी पाहायला मिळाल्या. अली जे मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते, मुजीबबाई चांगल्यारीत्या मात्र चेंडू त्यांनी मात्र तिकडे अडवला. नक्कीच अजून एक जर बघितलं तर गुणवान खेळाडू आहे चोपडा तालुक्यातील, ज्यांनी मात्र सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय चोपडा भागामध्ये किंवा जळगावच्या इतर प्रीमियर लीग्समध्ये देखील. आणि तेही मात्र CPL मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. मोठ्या नजरा त्यांच्यावरही लागलेल्या आहेत प्रेक्षकांच्या. विकेट टाकण्याचा प्रयत्न, रफ्तार से गिरफ्तार प्रफुल्ल पाटील इकडे मात्र विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोएंडला लागला बॉल, फटका मात्र तिकडे फसलाय. 49 वर लागतोय दुसरा धक्का. प्रफुल्लला ज्या कामासाठी आलं होतं ते काम मात्र केलंय. फलंदाज बाद, OUT आउट. टॅप करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने तिकडे मात्र हॅलो फिल्डर आले. हॅलो 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 अंपायर्स, एक मिनिट हा वेट.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र आता वापस सुरू होताना पाहायला मिळेल. प्रफुल गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा बॉल स्लॅश करून दिला. वेलकम बाउंड्री. इकडे मात्र जी की चौकाराच्या मदतीने स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्यारित्या फटका इकडे मात्र बॅट वरती घेतला होता. कनेक्ट केलं त्या फटक्याला. कनेक्शन प्रॉपर होतं. टायमिंग देखील प्रॉपर होती आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढती आहे. पुणेरी सुपर प्राईज चौकार इकडे मात्र जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार मात्र येताना आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. पुणेरी सुपर फ्राईज जे मात्र चौकाराचे प्रायोजक आहे. दोन स्कोर वेगात टाकण्याचा प्रयत्न. टॅप केला यावेळेस फक्त आणि फक्त. फिल्डर मात्र तिकडे आहेत खाशा वेगात. तेही मात्र चेंडूवरती आलेत आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटक इकडे मात्र आता पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 8 धावा आल्या या ओव्हरमधनं. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 5 ओव्हर 55. 5 ओव्हर 55 2 गडी बाद. 5 ओव्हर 55 रन 2 गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. सध्याच्या घडला जर बघितलं तर पहिल्या डावाचा खेळ इकडे मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मानक हॉस्पिटल हा संघ मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चला थोडासा वेळ वाचवा. मॅच मात्र थोडीशी लवकर लवकर खेळवायची विनंती आपल्याला. स्विंग अँड मिस. बॅट चालवण्याचा प्रयत्न बट संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डावाचं हे जर बघितलं तर 6वं षटक इकडे मात्र जे की सध्याच्या घडला सुरू आहे. यावेळेसचा बॉल तगडा हिट मागच्या दिशेने खेळण्यापूर्वी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मुजीब अली यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. डावाचं मात्र 6वं षटक घेऊन मुजीब अली जे की गोलंदाजी मार्कवर आलेले डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांची मात्र ओळख आहे. आणि सिंगलच्या मदतीने सध्याच्या घडल्या धाव संख्या जी आहे ती मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बाहेरनं जे काही आपण बघतो क्रिकेटसाठी नेहमी ज्यांचं मात्र सहकार्य असतं, मग लाईव्ह टीम म्हणा, कॉमेंटेटर्स म्हणा, अंपायर्स म्हणा, नेहमी मात्र त्यांच्यासाठी तत्पर असतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोलंदाजी मार्कवर जे आपल्याला पाहायला मिळतंय मुजीब अली. चला थोडीशी घाई करायची आहे मुजीब भाई, विनंती आहे आपल्याला, कारण की बघा यानंतर देखील आपल्याला अजून 3 सामने आहेत. चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल, बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी गोलू मराठे. नक्कीच जर बघितलं तर श्रीकांत जे मात्र आपल्याला स्ट्रायकर यांना पाहायला मिळतात हलक्या हातांनी, त्यावेळेस इकडे मात्र धाव त्यांनी चोरली आहे आणि या चोरट्या धावेच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्डवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 58 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे. धावाचं जर बघितलं तर हे 6वं षटक सध्याच्या घडला प्रगतीपथावर. गोलू मराठे 13 बॉलमध्ये 26ची तुफानी खेळी इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून जी की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली. आज प्रभावित केलंय.
यावेळेस काय टॅप करत असताना चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला, वेल कनेक्टेड स्ट्रोक. फिल्डर मात्र तिथे देखील आहे आणि याही वेळेस आपण बघू शकतो की एक धाव इथे देखील मात्र चोरून काढली जाते. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना रन रेट जर बघितलं तर 10 रन प्रति ओव्हर सुरुवातीपासून मेंटेन ठेवलाय. जी सुरुवात आपण बघितलं होतं मुजाहिदने दिली होती त्या सुरुवातीला मात्र कन्वर्ट केलंय गोलूने. अजूनही जर बघितलं तर ते नॉट आउट आहे. याही वेळेस चांगला चेंडू गतीमध्ये हलकसं परिवर्तन. मुजीब अली प्रभावित करतात आहे आपल्या गोलंदाजीने. 5 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 3 धावा ज्या आहेत त्या मात्र इकडे खर्च केल्या गेलेल्या आहेत आणि शेवटचा एक बॉल या षटकातील जो मात्र यायचा बाकी आहे. चांगली गोलंदाजी, कसलेली लाईन अँड लेंथ त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली या षटकात. लेग बायची देखील एक धाव आली आहे, तशा 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल यायचा बाकी आहे. 59 वर 3. फुलाल्यांचा बॉल, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. चांगली गोलंदाजी, 6 षटकांचा खेळ पूर्ण. 6 ओव्हर 59 2 गडी बाद. 6 ओव्हर 59 2 गडी बाद. मैदानाच्या आतमधली स्थिती आहे सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना. 6 ओव्हर 59 2 गडी बाद. टीम मोरनी ज्वेलर्स. ये भारी यार, इसमें फॉलो कर देने का मैच को बस बैठने का है हेलो. एकोणसाठ 2 गडी बाद. प्रफुल्ल आता मात्र आलेत गोलंदाजी मार्कवर 7वं षटक घेऊन. पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतील तोपर्यंत एक धावीकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाते. आज प्रफुल्लच्या वेगाची चर्चा आहे. काल जर बघितलं ना स्लोअर वनचा फार चांगला वापर केला होता. काही चेंडू तर अशी वेगात टाकले होते की बॅटरही सरप्राईज होते. बट सातत्याने चांगल्यारीत्या स्लोअर वन देखील काल प्रफुल्लने हाताळले होते. आजही जर बघितलं तर पहिल्या षटकात एक विकेट नक्कीच त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. रनसंख्या 60. याही वेळेस वेगात टाकण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट पेसचा वापर केलाय. मैदानाला अक्षरशः गुंगारा देत निघून गेलाय बॉल आणि पंचांचा इशारा इकडे मात्र चौकाराचा. अलॉंग दी कार्पेट खाशा वेगात इकडे मात्र फटका खेळून दिला होता. कुठलीच संधी नव्हती चेंडूला रोखण्याची आणि इकडे मात्र पुणेरी फ्राईज चौकार पाहायला मिळालाय. चांगला फटका बॅटवरती घेत असताना, म्हणजे पेरी पेरी फ्राईजही एवढ्या टेस्टी लागत नाही जेवढा मात्र हा चौकार टेस्टी होतात. बट पुणेरी फ्राईज वाले भाऊ म्हणतात आहे एकदा आस्वाद घ्या, नक्कीच तुम्हाला हा चौकारापेक्षा आमचा पुणेरी फ्राईजचा आस्वाद जास्त आवडेल. पुणेरी फ्राईजला देखील आपण मात्र भेट देऊ शकतात. चांगले जर बघितलं तर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी. 64 वर 3 स्कोर. पुढचा चेंडू यावेळेस वेगाने बीट केलाय. खासा वेगात मात्र बॉल टाकला होता यावेळेस. धाव स्वरूपी जर बघितलं तर रन संख्या स्थिर 64. वर 3. बॅटची कड वेगाचा वापर आणि कुठलीच संधी नाहीये. याही वेळेस मैदानाला अक्षरशः गुंगारा देत बॉल निघून गेलाय खासा वेगात. रन संख्या 68 रन. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढणार आहे. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र तिकडे ट्रॅव्हल झाला. अजय पाडल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अजून एक चोपड्याचे जबरदस्त सुपरस्टार खेळाडू आणि आपल्या बॅटची जादू मात्र त्यांनी इकडे दाखवायला सुरुवात केली आहे. 2 चौकारांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 68 धावा. 3 बॉल मध्ये 8 आलेत अजयच्या बॅटमधनं. प्रफुल्ल आणि अजय इंटरेस्टिंग बॅटल आहे. एमपीएल मध्ये जर बघितलं तर नक्कीच दोन्ही खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. बट आज सीपीएल मध्ये गाठ पडली आहे 2 चांगल्या खेळाडूंची. एकीकडे चांगला गोलंदाज तर दुसरीकडे चांगला फलंदाज. स्लॅश करण्याचा प्रयत्न.
मागच्या दिशेने इथे देखील अजून एक चौकार. लाजवाब बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर होत असताना 3 चौकार आतापर्यंत जर बघितलं तर अजयच्या बॅटमधनं टीमची रन संख्या 72. शेवटचा एक बॉल यायचा बाकी आहे. चांगले फटके जसे का होईना धावा इकडे मात्र काढल्यात अजय यांनी आणि प्रिफर केलाय. इकडे आपण बघतोय ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप पॉइंट असेल. अजय पाटील चांगली बॅटिंग लो रिस्क पर्सेंटेज बॅटिंग करत असताना धावा मात्र खाशा वेगात. 72 वर 3 स्कोर. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. स्ट्रायकर यांना प्रफुल गोलंदाजी मार्कवर तयार, गोलंदाजी घेऊन यावेळेस स्पेसने बीट केला. मागे हटून खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क मात्र तेवढा काही खास झाला नाही. आय गेस हलकासा मसल मध्ये खिचाव तिकडे अजय पाटील यांच्या शोल्डर मध्ये आणि तब्बल 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय आणि 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 72 रन. 7 ओव्हर 72 रन 3 गडी बाद. 72 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3. 7 ओव्हर 72. स्विंग एनएमएस काशी वेगात बॅट फिरली. अक्षरशः जर बघितलं तर बॉलरचा वेग तिकडे आपल्याला पाहायला मिळालाय. सर मात्र बॉलर टू कीपर मात्र चेंडू जात असताना डावाचं शेवटचं षटक धनराज ज्यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकात धनराजने 10 धावा खर्च करते 1 विकेटही मिळवली होती. त्यांना मात्र कंटिन्यू ठेवलं या षटकात शेवटच्या षटकासाठी. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. हालाकी फिल्डर तिकडे पोहोचले. चेंडून अडवण्याचा भरसम प्रयत्न त्यांनी केला आणि धावा ज्या काय त्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्यात. एकच धाव घेतली आहे. अजय यांनी मात्र नक्कीच नकार दिलाय दुसरी धाव घेण्यासाठी. 5 बॉलमध्ये 12 वरती अजय नॉट आउट आहे. 16 बॉलमध्ये 28 वरती गोलू नॉट आउट आहे. अजय हात खोलतील 100%. भरोसा दाखवलाय त्यांनी स्वतःवरती. 4 चेंडू अजून इथून पुढे जर बघितलं तर यायचे बाकी आहेत. एखाद 2 मोठे फटके आले तर नक्कीच 80-85 पार जाईल स्कोर. वेगा टाकण्याचा प्रयत्न. बंदुकीतून जोनी काही गोळी सोडली. डिशक्याव डीप पॉइंटला मात्र तिकडे खेळाडू तैनात आणि इकडे काय नॉन स्ट्रायकर त्यांना देखील मात्र तिकडे संधी होती. आला की स्ट्रायकर त्यांना त्यांनी मात्र थ्रो केला आणि यस सेन्सेबल क्रिकेट. त्याच्यानंतर जर बघितलं तर जी विकेट येताना पाहायला मिळाली आहे रिप्ले मध्ये आपण बघू शकता. खासा वेगात मात्र फटका तिकडे खेळला गेला होता. फिल्डर मात्र तिकडे होते. चेंडूला मात्र त्यांनी अडवलं, थ्रो केलं आणि चांगल्यारीत्या कीपर यांनी चेंडू कलेक्ट करत यस रिॲक्शन मात्र आपण बघू शकता यष्टी रक्षकांचा ऑन स्क्रीन. फलंदाज मात्र बाद आहे. चांगला चेंडू. यावेळेस काय खोलवा टप्प्याचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर. इकडे मात्र पेसचा टेस्ट जो मात्र दिला गेलाय.
यावेळेसचा बॉल कडक ड्राईव्ह, फिल्डर मात्र आहेत, एक धाव मात्र मिळतीये, दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नाहीये. विकेट आली आहे. धावबादच्या रूपात इकडे मात्र विकेट येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद राहतील आणि यस चला शेवटचा बॉल आता मात्र यायचा बाकी. तर बॅटर्सला विनंती आपण मात्र थोडीशी घाई करायची आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न, यस नो यस नो, आणि अखेरकार तिकडे मात्र यशच्या उडवल्या गेल्या. खेळाडूंच्या माध्यमातून फलंदाज मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळालेत. चला नवीन बॅटर जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धनराजचं षटक आतापर्यंत कारगर राहिले. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला, खेळाडू मात्र तिकडे आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा कॉल, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरीची प्राप्ती. 2 धावा इकडे मात्र मिळाल्यात, तत्पूर्वी तिसरी साठी देखील निघालेत आणि आय गेस लॅक ऑफ गेम प्रेझेन्स कशाला म्हणतात यावरनं आपल्याला कळत आहे. नक्कीच बघण्यालायक राहील पंच किती रनचा इशारा तिकडे करतील. एरर ऑफ कॉमेडी मोठ्या प्रमाणावर इकडे पाहायला मिळते. आणि इकडे काय किती रन मयूर सर, रन किती आहे? यस 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 वेट 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 अंपायर्स प्लीज. मयूर सर, मयूर सर, तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए।
और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ जे मात्र दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. 81 धावा इकडे मात्र बनवल्या गेल्या. 82चा पाठलाग राहणार आहे. रोमांचक सामना इकडे पाहायला मिळणार आहे. तीळ मात्र देखील शंका नाही. मोरनी ज्वेलर हाऊस आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर मानक हॉस्पिटल अशी मात्र लढाई आहे. एकीकडे जर बघितलं तर युवा आणि एक्सपिरियन्स, तर दुसरीकडे सुपरस्टार्सचा भरणा असलेला संघ मोरनी ज्वेलर हाऊस. आता मात्र मानक हॉस्पिटलसाठी 82चा पाठलाग, सलामीची जोडी. मॅच इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल बॅट चिकट. पहिल्याच बॉलवर एक धाव. यस नो यस नो. आणि इकडे मात्र काय की नकार. तिकडे मात्र जो की दिला गेलाय धाव घेण्यासाठी. डॉट बॉलने इकडे मात्र सुरुवात होत असताना षटकाची.
डावाचं जर बघितलं तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू आहे. 47 बॉलमध्ये 82चा पाठलाग जो मात्र सध्याचा घडलाय. 47 बॉल्स 82 टू विन ही मात्र सध्याच्या घडीची कहाणी. यावेळेस काय आउटसाइड दी ऑफ चेंडू मात्र टाकला होता. धावस्वरूपी जर बघितला तर एक धाव इकडे मात्र सुरक्षितरित्या मिळून जाईल आणि 22चा इशारा इकडे मात्र जो की ऑनफिल्ड पंचाच्या माध्यमातून केला जातोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 22च्या रूपात ही धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर जुळतीये. पहिली धाव जी मात्र लागली आहे स्कोर कार्डवर. गोपाल आता मात्र स्ट्रायकर यांना मानक हॉस्पिटल संघाकडनं पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करत असताना फुलाल्यांचा बॉल अक्रॉस दी लाईन. धावस्वरूपी मात्र सिंगलच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. थेंबे थेंबे तळे साचे. पहिल्याच बघितलं तर षटकामध्ये संयमी खेळ इकडे मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कुठली हडबडी गडबडी अद्यापही पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस श्रीवासचा पवित्रा घेतला होता. हालाकी तिकडे जर बघितलं तर आपण बघू शकतो चेंडू जो आहे तो मात्र सरळ मात्र बॉल टू कीपर जात असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. शेवटचे 2 बॉल मात्र इकडे यायचे बाकी आहेत. आता रन संख्या 2 रन बिनगडी बाद. डावाचं मात्र हे पहिलं षटक सध्याच्या घडल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 44 बॉल 80चं समीकरण आहे. यावेळेस मात्र काय हलक्या हाताने कट करून दिलाय बॉल डीप पॉइंट आणि थर्ड मॅनच्या दिशेत. चेंडू मात्र मार्गक्रमण करतोय. तोपर्यंत चेंडू तिकडे अडवला जाईल. धावसंख्या मात्र पळून काढली आहे. चार धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. इकडे मात्र जे की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 ओव्हर 4 रन 1 ओव्हर 4 रन बिनगडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1 ओव्हर 4 रन बिनगडी बाद. एक ओव्हर 4 रन बिनगडी बाद. चला झेल इकडे मात्र जो की होताना पाहायला मिळतोय 4च्या स्कोरवरती पहिला गडी बाद डीजे.
नक्कीच जर बघितलं तर चेंडूच्या खाली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इकडे आय गेस बक्षीस देखील इकडे मात्र दिले जात आहे. साबिर भाई यांच्या हस्ते जर बघितलं तर उमेर यांना मात्र पारितोषिक आहे. फलंदाज मात्र बाद आणि क्या बात आहे, जादूची झप्पी आणि विकेट. झेल मात्र इकडे आपल्याला होताना पाहायला मिळाला. काय लाजवाब कॅच पकडलाय उमेर, कौतुक करावं लागेल. लगे हात तिकडे मात्र बक्षीस देखील त्यांना दिलं गेलं साबिर भाई यांच्या हस्ते. 8 वरती 3 स्कोर समीकरण सध्याच्या घडलं आपल्याला जे की पाहायला मिळत आहे. मोठी मॅच, महत्वाची मॅच आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर इम्पॅक्ट प्लेअर आता इंट्रोड्यूस केला गेलाय. मनोज यांना मात्र ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये जे की इंट्रोड्यूस केलं गेलंय. 8 वरती 3 स्कोर. फुलल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगला तिकडे मात्र खेळाडू तैनात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय. धावसंख्या मात्र इकडे जी काय ती पळून काढली जाते. एक धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना पाहायला मिळते. 9 धावा एका सिंगलच्या मतीने. 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. ही मात्र सध्याची घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 34 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 73 धावांची गरज. मोठं आव्हान पार करायचं आहे. बट प्रफुल्ल पाटील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत जर बघितलं तर आशा कायम आहेत. यावेळेसचा बॉल फुलल यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तेवढा काही खासा संपर्क झाला नाही. रन संख्या मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. 10 वरती 3 स्कोर. मॉन्जिनीज केक शॉप चोपडा चे संचालक विकास भाऊ देशमुख यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समिती जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. 11 वरती 3. रन संख्या सिंगलच्या मदतीने 12 वरती 3. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. चांगला चेंडू. षटक मात्र इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर 12 3 गडी बाद. 3 ओव्हर 12 3 गडी बाद. AI इलेक्ट्रॉनिक्सचे आदरणीय अर्षद भाई यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि AI इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व अर्षद भाई यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर 12 3 गडी बाद. शेवटचे कोहिनूर शूज या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून बॅटिंग करायचा जो मात्र निर्णय घेतलेला आहे पुढच्या मॅच मध्ये. 30 बॉल 70 हे मात्र या मॅचचं आव्हान आहे. 30 बॉल मध्ये 70 पाहिजेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये आणि माहिती आहे प्रफुल्ल पाटील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत जर बघितलं तर आशा राहील मानक हॉस्पिटलला की काही ना काहीतरी उलटफेर काही ना काहीतरी चमत्कार इकडे मात्र जो की पाहायला मिळू शकतो. मनोज देखील त्यांच्या साथीला आहेत. बट गोलंदाजी मार्कवर अजय यांनी लाजवाब षटक टाकलं. 4 धावा खर्च करत असताना एक गडी देखील त्यांनी मात्र मागच्या षटकात बाद केला. पंकज यांना मात्र आता इकडे पाचारण केलं जात आहे. मोरनी ज्वेलर्स सिच्युएशन अंडर कंट्रोल. सध्याच्या घडीला त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे सिच्युएशन. बट प्रफुल्ल पाटील ज्यांना तुम्ही बघता 3 फ्रेम डोक्यावरती जर बघितलं तर पुरेपूर बर्फाचा खडा ठेवून सध्याच्या घडीला मात्र उभे आहेत. हा खेळाडू जर खेळला तर नो डाऊट सामन्यात जर बघितलं तर मजा येणार आहे. 12 वरती 3 स्कोर. 12 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. ओ हो काय बॉल टाकलाय लाजवाब. टप्पा पडल्यानंतर काय गिरकी घेतली आतमध्ये. ऑलमोस्ट हातभर जर बघितलं तर चेंडू तिकडे आपल्याला वळताना पाहायला मिळालाय. खाशा वेगात मात्र इकडे बॅट जी आहे ती मात्र फिरवली होती आणि सरळ मात्र चेंडू बॉल टू कीपर. चांगलाच कटला बॉल. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इकडे मात्र सुरुवात होत असताना 12 वरती 3 स्कोर. यावेळेस बॅकफुटरनं हलक्या हातांनी इथे देखील एक धाव मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल नसणार आहे. सिंगलच्या मदतीने मात्र तिकडे स्कोर कार्ड जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय.
13 धावा स्कोर कार्ड वरती, 3 गडी बाद. डावाचं मात्र 4थं षटक. चांगली गोलंदाजी पंकज यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला 13 वर 3. फुलटॉसला कन्वर्ट केलाय, फटका हवेत, फटका हवेत आणि तिकडे क्षेत्ररक्षक पंकज यांना मात्र इकडे यश मिळताना पाहायला मिळत आहे. 3री विकेट आजच्या दिवसातली जी मात्र पटकावली आहे पंकज यांनी. मनोजच्या रूपात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. 13च्या स्कोरवर 4था गडी इकडे मात्र बाद होतोय. फक्त हवेत टोलावला होता फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले. झेल मात्र तिकडे झालाय आणि फलंदाज मात्र बाद आहे. तेरा वरती 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पंकज लाजवाब कामगिरी. 5 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेत. 9 चेंडूंचा खेळ केवळ आणि केवळ आतापर्यंत झालेला आहे. जबरदस्त प्रभाव सोडणारी कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. 13 वर 4 स्कोर. ओ हो 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 हो, अवघड प्रश्न इकडे मात्र नवीन आलेल्या बॅटरला विचारलाय. बॅटर नेम दिव्येश, जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रन संख्या मात्र 14 वरती जात असताना आपल्याला जी की पाहायला मिळते. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. समीकरण बदललंय. 25 बॉल मध्ये 68 ची गरज. रोमांचक स्थिती सध्याच्या घडीला मात्र सामना जो की स्टँड करतोय. 25 बॉल मध्ये 68 धावा. इथून पुढे मात्र समीकरण काय. गोलंदाजी केली आहे पंकज यांनी लाजवाब. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने फटकावेत. फिल्डर डाऊन दी बॉल. लाजवाब झेल सेलिब्रेशन्स. चांगला झेल वैभवच्या माध्यमातून. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ वर चेंडू पिक केला गेला होता. त्याला मात्र मागच्या दिशेने भिरकावून लावलं. तिकडे मात्र होते क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेलाय. वैभवचं कौतुक राहील, वैभवचं कौतुक राहील. ज्या रीत्या इकडे झेल टिपलाय. फलंदाज मात्र बाद आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. लाजवाब. दोन्ही गुडघे तिकडे मात्र जर बघितलं तर पुरेपूर खाली टेकले गेले आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर झेल इकडे मात्र जो की ग्रॅप केलाय. अर्धा संघ 14च्या स्कोर वरती. तंबूच्या असेला 14 for 5 आफ्टर 4. चला मॅचच्या दिशेने तत्पुरी मात्र आपण वळूयात. जबरदस्त पकड इकडे मात्र मजबूत केली आहे मोरनी ज्वेलर हाऊस या संघाने आपली या मॅच वरती. इकडे देखील फक्त हवेत आहे फटका आणि याही वेळेस विशाल आले आणि पहिल्याच बॉलवर दिव्येशला इकडे मात्र दाखवलाय तो म्हणजे तंबूचा रस्ता. फलंदाज बाद. चौदा वरती 6 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती आहे. डावाचं 5वं षटक.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन जे मात्र दाखल झालेत. हलक्या हातांनी मात्र तिकडे फक्त आणि फक्त स्टीअर केलं बॉलला. एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळाली आहे. फुलल्यांचा बॉल. आता मात्र धनराज आपली पॉवर दाखवत असताना आणि फटका इथे देखील आपण बघतोय फसताना पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट जर बघितला तर बाउंड्रीच्या 3-4 फूट पुरेपूर तिकडे कॅच पकडला गेलाय. सेफ कॅच. 7वा धक्का. ती 7 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 15 फॉर 7. बॅट्समन नेम प्लीज. जयेश. जयेश जे मात्र बॅटर आलेत. 15 वर 7 स्कोर. हलक्या हातांनी इकडे मात्र काय काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आज मोरनी ज्वेलर्स संघाने. लाजवाब. 7 गडी आतापर्यंत जर बघितलं तर तंबूच्या असायला लावलेत मानक हॉस्पिटल या संघाचे. 15 वर 7 स्कोर. 15 फॉर 7. 21 बॉल 67. फिफ्टीन फॉर 7. याही वेळेस चांगला चेंडू. यावेळेस मात्र हलकसं बीट केलं. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटवर ढकललं होतं तिकडे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 15 वरती 7. परिस्थिती अवघडली आहे मानक हॉस्पिटल संघाची. चोपडा प्रीमियर लीगचा दैदीप्यमान 16. सचिन आता मात्र स्ट्राईक रेंजला. स्वीप करण्याचा प्रयत्न. पायाचा वेध. इथे मात्र काय इझिली एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये लेग बाईज च्या रूपात जी की आपल्याला जोडताना पाहायला मिळेल. सनपोल्याचे सरपंच आदरणीय मंगल पाटील साहेब यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि साहेबांचं मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 5 ओव्हर 17. 5 गडी बाद. 17 फॉर द लॉस ऑफ 7 आफ्टर 5 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 18 बॉल 65. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लालचंद आता मात्र आलेत पुढच्या षटकामध्ये. मोठा फटका इकडे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना कदम ताल करत इकडे मात्र समोर आले होते लालचंद. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र पुढे जात असताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. 17 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 65चं आव्हान. याही वेळेस वेगात मात्र चेंडू इकडे हाताळला गेलाय. डॉट बॉल इकडे मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 16 बॉल 65ची गरज आहे. 17 फॉर 7. दोन्ही चेंडू अतिशय चांगल्यारित्या पिच केलेत ऑन दी लाईन. यावेळेसचा बॉल इथे मात्र उंची मिळाली आहे, लांबी नाही. आणि इकडे काय क्षेत्ररक्षक इथे देखील चेंडूच्या खाली. धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के. सावरलेली नाहीये इकडे मानक हॉस्पिटल. 8वा धक्का 17च्या स्कोर वरती. ताशा पत्त्यांसारखा डाव ढासाळतोय आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होतात आहे. 17 पॉइंट.
बॅटिंगसाठी आपण बघतोय चोप्रा क्रिकेटची जान म्हणून सुप्रसिद्ध असलेले लल्लाभाई इकडे मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 17 वर 8 आहे स्कोर. चांगला चेंडू लालचंद जे मात्र गोलंदाजी मार्कवर 4 बॉल मध्ये आपण बघू शकतो. आतापर्यंत जर बघितलं तर एकही धाव त्यांच्या माध्यमातून जी किती खर्च केली गेलेली नाहीये आणि गोलंदाजी मात्र अतिशय प्रभावशाली. 1 विकेट देखील मात्र त्यांनी आपल्या गोलंदाजीत मिळवलेली आहे. 17 वर 8 स्कोर. जागा बनवत फटका खेळलाय मागच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे धावतात आहे चेंडूच्या पाठमोरे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील धाव मात्र इकडे सुरक्षितरित्या पळून काढली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 19 वर 8 जरी असले तरी देखील प्रयत्न करताय काही का होईना मॅच मात्र इकडे डीप न्यावी. 19 फॉर 8 शेवटचा बॉल यायचा बाकी. हलक्या हातांनी चला 20 वरती 8 स्कोर. 6 षटकांच्या अखेरीस. हलक्या हातांनी दिशा देण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर जोपर्यंत जातील तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली गेली आहे. पकड मात्र फार मजबूत झाली आहे या मॅच वरती मोरनी ज्वेलर्स हाऊस या संघाची. यावेळेसचा बॉल चेंडूची हवाई यात्रा फसली आहे आणि अजून एक गडी इकडे मात्र जो की आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट जर बघितला तर सामना एका हाती सिंगल हँडेडली मोरनी ज्वेलर्स मात्र आपल्या दिशेने वळवत असताना. च्या स्कोरवर 9 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती आहे. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. ग्रीश ज्यांना मात्र आता दाखल केलं गेलंय. ग्रीशला आज क्रिशवालं गाणं नक्कीच वाजवावं लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. 10 बॉल मध्ये 61 पाहिजे. अजय जे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. खास ट्रेंडिंगला आहे सध्याच्या घडीला जर बघितलं तर सगळ्या सोशल मीडियावरती एकच गिरीश का गाना सुनेगा क्या, अब डीजे सुनाएगा क्या. हे तर आमच्या डीजे यांच्यावरच आहे. डीजे वाले भाऊ म्हणताय एखादी विकेट एखादा चौका छक्का आने दो, क्रिश और गिरीश दोनों का गाना सुनाता हूं. हलक्या हातांनी यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. धाव स्वरूपी जर बघितलं तर इथे देखील आपण बघतोय रन संख्या मात्र वाढतीये. 22 धावा 9 गडी बाद. 8 बॉल बाकी. शेवटचे 8 बॉल मध्ये 60 ची गरज. यावेळेसचा बॉल फटका हवेत आणि आय गेस झेल इकडे झालाय. फलंदाज मात्र बाद आहे. काय कॅचेस पकडले आहेत आज मोरनी ज्वेलर्स संघाने आणि मानक हॉस्पिटलला इकडे मात्र ऑल आउट केलंय.
चला पंकज पाटील